माझं नाव दशरथ देदास. मी लहान असल्यापासून पहिला शाडूचे गणपती तयार करत होतो. 4-4.5 फुटापर्यंत गणपती बनवतो. मी 12 ते 13 वर्षापासून चालू आहे माझं काम. माझं नाव दशरथ देदास, राहणार मंद्रुप, दक्षिण तालुका सोलापूर. जिथं मी गणपती करतो की लहान असल्यापासून पहिला शाडूचे गणपती तयार करत होतो. एक 10-15 वर्षे शाडूचे गणपती तयार केलो. मग त्याच्यानंतर प्लॅस्टरचे गणपती आले. मग त्याच्यानंतर प्लॅस्टर पॉलिसीचे साचे तयार करून घेतलो पहिला लब्बर मोड. मग त्याच्यानंतर लहान गणपती करत 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 मोठे गणपती केलो. मी तसं म्हणजे 4-4.5 फुटापर्यंत गणपती बनवतो. त्याची गणपती बंदी तो कोण घेतच नाही ना. करतो पण घेणार पाहिजे की तो हाताने कला करूस लोक हे करूस लोक घ्यायची किंमत मला यावची. हाताने काही 1 नंबर करतो गणपती, पण ते गणपतीचे त्याची पगार मला पडत नाही की. त्या कारणाने मी ते गणपती करत नाही. त्याचे ते बंद झाले तरी सुद्धा मी ते करू शकतो, अजून बी करतो. पोरसाला शिकवलं आहे. दोघं पोरं करते ती गणपती हाताने. शाडूची गणपती करते ती, मुंबई मातीची गणपती करते ती, सर्व कला करते ते. कोणची मूर्ती असं करत नाही, ती सर्व मूर्त्या तयार करते. पण घेणार पाहिजे की ग्रामीण भागामध्ये ती घेत नाही, ती सिटीमध्ये चालते. मी 12 ते 13 वर्षापासून चालू आहे माझं काम. प्लॅस्टर आणि लब्बर मोड साच्या तयार करतं. पॅटर्न तयार करून सनी त्यात पाणी आणि ते प्लॅस्टर मिक्स करून ओतलं का ना गणपती तयार होते. मग त्याला कोरात बसून त्याला सर्व सफाई करावं लागते, घासावं लागते, करून सनी मग ती गणपती तयार होते. ते आम्ही 3 बाप लेकं ह्या सर्व घरचे कोणा नाही. पावसामुळे हैराण होणारच की. न्यायचं करायचं अपघात किती. गाड्या बघा, हे बघा, हातांची गणपती येऊ शकत नाही तेवढी गणपती. गाड्यानं उभा करावं लागते. पावसाला मेन कापड घालावं लागते, ठेवायला जागा बघायला लागते. ती सगळे त्याने ते गोपाळ कोरेसनी एवढं त्या मला दुकान देते त्यांचं ठेवायला वर्षाला त्याच्यातच ठेवतो.